असतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी। छान असे कुचकरून घ्यायच्या चपात्या, हिरवी मिरची लसूण बारीक करून घ्यायचा, कढीपत्ता घ्यायचा, मी घेतला आहे भुगा केलेला चपात्या, कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण। त्यानंतर कढाईमध्ये जिरे मोहरी टाकायचे, कढीपत्ता टाकायचा, कांदा आणि हिरवी मिरची छान अशी परतून घ्यायची, थोडीशी हळद टाकायची, परत परतून घ्यायचं आणि भुगा टाकायचा, त्यावर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकायची। खूप भारी चव होती, एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर माझे सगळे काम आवरले होते म्हणून मी गेले होते शेतामध्ये मदत करू लागायला। आमचे कांदे न्यायचे होते मार्केटला आणि तिथे गेल्यावर बघितलं का एका ढिगला मागलं किती कांदे खराब निघताय, खूप नुकसान आहे शेतकऱ्यांचं। तुम्हाला तुमच्या शेतामध्ये पण असंच काही आहे का कांद्याचे हाल, ते नक्की सांगा। त्यानंतर कांदे वाहू लागले मी घरच्यांसोबत। मला ना पहिले काम येत नव्हतं शेतामधलं, कारण की प्रॉपर सिटीमधून डायरेक्ट खेड्यामध्ये येणं हे इम्पॉसिबल आहे। त्यानंतर मला जसं जमेल तसं मी ॲडजस्ट होते, म्हणजे कांदे भरणं किंवा अजून झेंडू तोडणं सगळं पॉसिबल होतं,